जालन्यात वन खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. तब्बल 4 लाख रुपये घेऊन बनावट प्रशिक्षण आदेश देत बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालन्याच्या परतूर तालुक्यातील खांडवी येथील उमेश विजयकुमार जाधव यांना आरोपींनी वन खात्यात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. तब्बल 15 लाख रुपयांवर व्यवहार ठरवून पहिल्या टप्प्यात 4 लाख रुपये घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नोकरीसाठी पैसे घेतल्यानंतर आरोपींनी एका ॲपमध्ये तयार केले प्रशिक्षणाचे बनावट आदेश तक्रारदाराला पाठवले. मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारानं जालना सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत या प्रकरणात निलेश गोविंद झोटे वय वर्ष 29 राहणार वसई तालुका पातूर जिल्हा अकोला आणि राहुल गजानन कदम वय वर्ष 26 राहणार जनुना तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या दोघांना मंठा चौफुली परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून 1,45,000 रुपये रोख, 1,40,000 रुपयांची पल्सर मोटरसायकल आणि 20,000 रुपयांचे 2 मोबाईल असा एकूण 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली.